रायगडमधील आंबेनळी घाटामध्ये स्कॉर्पिओ जीप खोल दरीत कोसळली। अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। ही गाडी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगावची असल्याची समजते। बचाव पथकाने आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढले। उर्वरित मृतदेह आणि गाडीचा शोध सुरू आहे। 2018 मध्ये बस दुर्घटनेच्या परिसरातच हा अपघात घडलेला आहे। थेट घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी। पाहूयात। रायगड आणि महाबळेश्वरच्या दरम्यान असणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये काल मध्यरात्री एक मोठा अपघात झालेला आहे। स्कॉर्पिओ बस आहे ते आंबेनळी घाटातून साधारणतः 1500 ते 2000 फूट खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर आहे। आता आपण आंबेनळी घाटाच्या घटनास्थळी या ठिकाणी काल मध्यरात्रीपासून पोलीस असेल, तहसील प्रशासन असेल, त्याचप्रमाणे मदतकार्य पथक असेल, रेस्क्यू टीम असेल या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि रात्रीपासून बचाव पथकामार्फत काम सुरू आहे। रात्री जर आपण पाहिलं तर रात्री 2 बॉडी ज्या लोकेट झालेल्या आहेत आणि त्यानंतर आज सकाळी एक बॉडी आहे ती काढलेली आहे आणि शवविच्छेदनासाठी पोलादपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवलेले आहेत। हे जे सर्व स्कॉर्पिओ मधले प्रवासी आहेत हे कोकणातून साताऱ्याला परत जात असताना आंबेनळी घाटात अपघात झाला। 2018ला ज्या ठिकाणी दापोली कृषी विद्यापीठाची बस कोसळली होती तेच हे घटनास्थळ आहे। त्यामध्ये पुन्हा एकदा अपघात झालेला आहे। अपघाताचं नक्की कारण समजलं नसलं तरी दृश्यमानता कमी असल्या कारणाने इथं अपघात नेहमीच होत असतात। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।